श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 97। उपाध्याची भेट। एके दिवशी चांगदेव उपाध्यास म्हणाले, जानो जानो, आपण दोघं ज्या पुरुषाच्या गोष्टी करीत होतो ते पुरुष पैठणला आले आहेत, आपण आताच जाऊया त्यांच्या दर्शनाला। उपाध्याने म्हटले, माझे उपरणे धुवायला दिले आहे, ते आले की जाऊ दर्शनाला। तेव्हा त्यांचे मोठे भाऊ नागदेव उपाध्यांनी हे ऐकले आणि ते म्हणाले, आता हा उधळला हा श्री चांगदेव राऊळाच्या पाठीमागे जाईल। जानो उपाध्याचे उपरणे धुवून आले त्याने म्हटले, आई शिदोरी बांधून दे। तिने विचारले, शिदोरी कशासाठी हवी? त्याने म्हटले, असे जर विचारशील तर मी परत येणारच नाही। तिने म्हटले, असे काय बोलतोस? कधी येशील सांग? त्याने म्हटले, येईन 2-4 दिवसात। तिने शिदोरी बांधून दिली। नंतर ते निघाले। सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात बसलेले होते। तेव्हा ते दोघे देवळाच्या आत आले। बाईसाजवळ सुपारी मागितली। सहस्र शीर्षा हे सूत्र म्हटले। मग सर्वज्ञांच्या साष्टांगी फुले वाहिली। तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले, बाई जीवार्चन घडे, परी ईश्वरार्चन ते काहीची न घडे। बाईसाने म्हटले, बाबा घडवतील तर घडेल। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।